नमस्कार, मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. आज आपल्यासाठी एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी घेऊन आलो आहोत. पाचोरा तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील कपिल विष्णू खुर्द कंसात पाटील वय अवघे 29 वर्ष यांचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची सविस्तर माहिती अशी आहे. दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कपिल आपल्या घरातून बाहेर पडले, पण त्यानंतर ते परत घरी आले नाहीयेत. घरच्यांनी शोध घेतला, नातेवाईकांमध्ये चौकशी केली, पण काही धागेदोरे मिळाले नाहीयेत. आणि मग दुसऱ्या दिवशी दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी वाघुळखेडा गावाजवळील स्मशानभूमी जवळ मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली. वाघुळखेडा येथील पोलीस पाटील यांनी तात्काळ कपिल यांच्या कुटुंबियांना फोन करून ही माहिती दिली. गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे करत अँब्युलन्स चालक संजू पाटील यांनी संपर्क केला. मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं. तिथे डॉक्टर विजय पाटील यांनी तपासणी केली असता कपिल यांना मृत्यू घोषित करण्यात आलं. मात्र या घटनेला आता वेगळंच वळण मिळालं आहे. मयताच्या नातेवाईकांनी स्पष्टपणे हत्या की आत्महत्या संशयास्पद व्यक्त केला आहे. त्यामुळे हा मृत्यू नेमका कसा झाला, हा अपघात आहे, आत्महत्या आहे की हत्या, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे, डॉक्टर सतीश टाक मेडिकल ऑफिसर, पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार आणि बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक हरिभाऊ पाटील हे देखील तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. या सर्व घडामोडीची चर्चा सरकारी दवाखान्यात सुरू होती. याचे दृश्य तुम्ही व्हिडिओमध्येही पाहू शकता. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. पण या सगळ्या घटनेत सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे कपिल यांच्या पश्चात एक आई आहे आणि एक विवाहित बहीण आहे. आणि सर्वात हळवी बाब म्हणजे कपिल यांचे अजून लग्न झालेलं नव्हतं. अवघ्या 29व्या वर्षी आयुष्याचा प्रवास अचानक संपला. आईच्या डोळ्यासमोरचा आधार निघून गेला. बहिणीचा भाऊ कायमचा दूर गेला. हा फक्त एक मृत्यू नाही, तर एका कुटुंबाचा आधार तुटण्याची वेदना आहे. नागरिकांसाठी महत्त्वाचा संदेश आहे. मित्रांनो, अशा घटना आपल्याला सतर्क करतात. आपल्या आजूबाजूला काय घडतं याकडे लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कोणतीही संशयास्पद हालचाली दिसली तर ताबडतोब पोलिसांना माहिती द्या. अफवा पसरू नका. फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. या घटनेमागं खरं कारण काय आहे हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आपण सर्वांनी संयम ठेवणं गरजेचं आहे. कपिल विष्णू खुर्द कंसात पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देव आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ताकद देव. अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि संवेदनशील बातम्यांसाठी आरोग्य दूत न्यूजला सबस्क्राईब करा. मी नरसिंग भुरे. धन्यवाद.